नांदेडमध्ये खुनाची मालिका सुरूच. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा निर्गुणपणे खून. 3 दिवसात 5वा खून. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सोमवारी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास श्रीनगर परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला. सोनू कल्याणकर वय 35 असं नाव असून 3 वर्षापूर्वी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. 3 दिवसात हा 5वा खून असून खुनाच्या घटनेनं नांदेड शहर हादरलं आहे. सोनू कल्याणकर याचं घटनास्थळापासून काही अंतरावर घर आहे. नियमितपणे तो मॉर्निंग वॉकसाठी जायचा. आज देखील सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडला. श्रीनगर मार्गावरून जात असताना 3 ते 4 जणांनी त्याला घेरलं आणि तीक्ष्ण हाताने पोटात आणि पाठीत वार करून फरार झाले. रक्तबंबाळ झालेल्या कल्याणकर याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनं एकच खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या घटनेने मात्र खळबळ उडाली आहे. 3 वर्षापूर्वी झाला होता गोळीबार. विशेष म्हणजे सोनू कल्याणकर याचा 3 वर्षापूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. रिदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे यांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. त्यात तो बचावला. गोळीबार करणारा गोलू मंगनाळे सध्या तुरुंगात आहे. त्यामागे त्याचा हात आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत. सोनू कल्याणकर हा मागील अनेक वर्षापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होता. काही दिवसापूर्वी त्याने भाजप सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीसाठी त्याने पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने उमेदवारी दिली नाही. 3 दिवसात 5 जणांचा खून. नांदेडमध्ये सध्या खुनाची मालिका सुरू आहे. मागील 3 दिवसात 5 जणांचा खून झाला आहे. 2 दिवसापूर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिहेरी हत्याकांड घडलं. वर्चस्वाच्या वादातून सदा गँग आणि साईलाला गँगच्या सदस्यामध्ये राडा झाला होता. त्यात अरिजित सिंह चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज याचा खून झाला. त्यानंतर वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरमुरा गल्ली येथे रज्जू सिंग तबलेवाले याचा खून करण्यात आला. आज सकाळी सोनू कल्याणकर या तरुणाचा खून करण्यात आला. 3 दिवसात 5 खुनाची घटना घडल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी अहमद शेख. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.